प्रथम पूजे समान माझ्या विघ्न हत्या गणेशाचा 14 विद्या 64 कलेचा अधिपती माझा गणराया माझ्या गणरायाला वंदन करून श्रीरंग देवता श्री रंगभूमी श्री नाट्य नटेश्वराला विनम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना मानाचा मुद्रा श्री रवळनाथ देवीक्स नवल मंडळ रत्नागिरी लयमारी या नवल मंडळातील सर्व कलाकारांच्या ग्रामदैवत व कुलदैवतेला वंदन करून या पेढे गावातील या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचे साध्यराजे श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी जमलेल्या माझ्या तमाम रसिक मायबाप प्रेक्षकांना प्रभू श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा। श्री रवळनाथ रिमिक्स नवल मंडळ रत्नागिरी लयमारी या नवल मंडळाचे निर्माता ज्यांच्या माध्यमातून या मंडळाची निर्मिती झाली ते निर्माता श्री अमित डांगे ज्यांच्या जिवंत लेखणीतून आणि सर्वोत्तम दिग्दर्शनाखाली या कार्यक्रमाची उभारणी झाली। लेखक दिग्दर्शक श्री मनोहर होरंबे, गुरुवर्य गीतकारजी गोविंदजी तारवे, श्री गणपतजी तारवे यांच्या गीत रचनेला न्याय देणारे आमच्या सुमधुर आवाजाचे शाहीर श्री अमितजी डांगे, ओमकार डांगे यांच्या सुमधुर आवाजामध्ये सप्त सुरांनी बहरलेली गाणी रोहित धनावडे, केतन पाडावे, नयन आंबेकर यांच्या रंगभूषेनं, संकेत धनावडे, ऋषिकेश आपकर यांच्या वेशभूषेनं नटलेलं, अनिकेत धनावडे यांच्या नृत्य कोरिओग्राफीने बहरलेलं विप्रत साऊंड सर्व्हिस धरेवाडी रत्नागिरी प्रोप्रायटर गौरवजी गोताड यांचे ध्वनी संकलन व प्रकाश योजनेमध्ये श्री प्रसादजी कुर्टे, सुयश रावळे यांच्या पार्श्वसंगीताने नटलेलं आणि मृदुंगवादक श्री अमित डांगे आणि आर्यन पडावे यांच्या तालबद्ध संगीतामध्ये त्यांच्या साथीला ढोलकी पट्टू योगेश दादा
यांच्या साथीला झांजवादक काशीनाथ रेवाळे यांचे नमन संगीत श्री सचिन रेवाळे, श्री प्रकाश रेवाळे, श्री दीपकजी येद्रे, श्री राजेशी येद्रे, श्री दीपक रेवाळे, श्री विश्वनाथ डांगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सुसज्ज रंगमंचावर रसिक मायबाप सादर करत आहोत. श्री भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी, श्री भगवान परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जन्मभूमी आणि या पावन भूमीमध्ये चालत आलेली एक पारंपरिक लोककला, या कोकणच्या लाल मातीतील कला अर्थात श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी रविवारी आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परशुरामाच्या पुण्यभुवरी, परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी. परमेश्वराच्या अवताराची कलाकाल बोलतो गाणी. निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला, निर्मिली नमन कला. परशुरामाच्या पुण्यभुवरी, परशुरामाच्या पुण्यभुवरी घुमली नमन कलेची वाणी. परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी.
नमन चंद्र सूर्याला ओके नमन चंद्र सूर्याला ओके नमन चंद्र सूर्याला कौशांती अनेक रूपे कौशांती अनेक रूपे देऊया जाणूनी निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला गणगौलन ही दाखवली वगनाट्याचे पुराणे वगनाट्याचे पुराणी वगनाट्याचे पुराणी गणगौलन ही दाखवली वगनाट्याचे पुराणे वगनाट्याचे पुराणी वगनाट्याचे पुराणी रंगभूमीला वंदन करुणी रंगभूमीला वंदन करुणी रावणाचे रणी निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला निर्मली नमन कला परशुरामाच्या पुण्यभुवनी परशुरामाच्या पुण्यभुवनी भूमी नमस्कारे वाणी परमेश्वराच्या अवताराची कलाकार बोलतो गाणी निर्मली नमन कला 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 निर्मिली नमन कला निर्मिली नमन कला रसिक मंडळी सेवावर्णातले मिक्स नमन मंडळ रत्नागिरी दैवारी आपला समोर सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य श्री बाळ गणेशाची आघात लीला आणि या गणेश लीलेतील एक प्रसंग अर्थात सिंधुरासुराचा वध सिंधुरासुराचा वध सविनय सहर्ष सादर करतोय श्री अमित डांगे यांच्या निर्मितीतून श्री मनोहर हरंबे यांच्या दिग्दर्शनातून श्री ओंकार डांगे यांच्या लेखणीतून श्री रवळनाथ मिक्स नमन मंडळ रत्नागिरी दैवारी या रवळनाथच्या नामवंत कलाकारांच्या अभिनयातून साकार होतोय सिंधुरासुराचा वध. ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. गुरु अच्छा डोळे उघड.
समग्र सृष्टीचे निर्माण करता ब्रह्मपिता या सिंदुरासुराचा आपला साष्टांग दंडवत आशीर्वाद आहे वत्सा. वत्सा, असं कोणतं संकट तुझ्यावरती आलं आहे जेणेकरून तू माझ्या नामस्मरणामध्ये दंग होऊन माझ्या भक्तीमध्ये विलीन झाला आहे? कथन कर वत्सा. पितामहा, या नरदेहाची उत्पत्ती आपल्या तुतांबाईपासून झाली. या नरदेहास आपणच सिंदुरासुर अशी संज्ञा बहाल केली. पितामहा, आराधना करण्याचे कारण या ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या नरदेहास कधी मृत्यू संभवू नये असा मला शुभ आशीर्वाद द्या. हे बघ वत्सा, या पृथ्वीवरती जो जन्म घेतो त्याला मरण कधी चुकले नाही. तसेही वत्सा, ही सृष्टी मी निर्माण केली आहे आणि या सृष्टीचे देखील काही नियम आहे. या नियमांच्या पलीकडे जाऊन मी तुला असा कोणताही वर देऊ इच्छित नाही. त्या पश्चात वत्सा, तू वेगळा वर माग. ठीक आहे पितामहा. तर या समग्र ब्रह्मांडामध्ये संचार करत असता या सिंदुरासुरास असे शस्त्र द्या की त्या शस्त्राच्या बळावर हा दैत्यराज सिंदुरासुर अजिंक्य राहील असा मला शुभ आशीर्वाद द्या. ठीक आहे वत्सा, तुला हे मी शस्त्र देत आहे. हो, एक मात्र लक्षात ठेव, ज्या ज्यावेळी तुझ्यावर संकट येईल त्याच वेळी या शस्त्राचा उपयोग कर. अन्यथा उपयोग केल्यास त्यामध्ये तुझा विनाश देखील होऊ शकतो. तथास्तु. धन्य झाला समग्र ब्रह्मांडामध्ये हा दैत्यराज सिंदुरासुर धन्य झाला. या पंचतत्वांच्या देह मंदिरात मनाच्या गाभाऱ्यात अंतकरणातून केलेली त्या ब्रह्मदेवांची आराधना आणि त्याच आराधनेचे फळ या नरदेहास अजिंक्य पदाचं वरदान. त्याच अजिंक्य पदाच्या वरदानावर हा दैत्यराज सिंदुरासुर अमर झाला दैत्यराज सिंदुरासुर अमर. छंदमणी विठ्ठलाचा जीवाला लागला भक्तिभाव अंतरीचा हा मनी तुझ्यासाठी चंदनाचा देह झिजला वैष्णवात माणुसकीचा देव पाहिला विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा विठ्ठला माय बापा भक्तिभाव अंतरीचा
समस्त ब्रह्मांड भ्रमण करणे ही त्या भगवंताची इच्छा आणि त्या भगवंताच्या इच्छेचे पालन करणे हे आमचे कर्म. नारायण 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 नारायण. परंतु मनुष्य कसा कर्म आणि धर्म सोडून विनाशाच्या मार्गावर जातो हे याचे उत्तम उदाहरण. भारत पुढे नारायण धर्म आणि अध्यात्म याची सांगड घालून याची देही याची लोळावी सगुण स्वरूप ब्रह्मदेव देखिला पुढे त्रिवार वायू भक्षण करून अन्न पाण्याचा त्याग करून ब्रह्मदेवांची आराधना केली. ब्रह्मदेव मधवर प्रसन्न झाले. तिने दान मज अमृतत्वाचे भारत पुढे हा दैत्यराज सेंदुरासूर अमर झाला दैत्यराज सेंदुरासूर. दैत्यराज मृत्यू हा सर्वांना अटळ आहे. पुढे पण तुला अमरदान मिळाले. तुझी ही अपाट भल्ले तुल्य तपश्चर्या आणि त्या तपश्चर्याचे फळ तुला अमरदान मिळाले. म्हणजे दैत्यराज तुझा जय जयकार नक्की होणार. सिंद्रासुरात तुझा जय जयकार नक्की होणार. पुढे जय जयकार फक्त याच चतुरी शक्तीचा होणार. भारत पुढे आज जर का या सिंधुरासुरानं ठरवलं तर या तपोबलाच्या सामर्थ्यानं समग्र ब्रह्मांडाचा राजा होऊ शकतो. नारायण नारायण. दैत्यराज तुला या त्रैलोक्याचा राजाच बनायचा आहे ना. अरे मग असं कर, प्रथम आक्रमण त्या अमरावतीवर कर. देवराजी स्वर्ग सुखाचा आस्वाद घेण्या दंग आहेत. नारायण नारायण. नारद पुढे योग्य वेळ योग्य गोष्ट कथन केले. त्या ब्रह्मदेवांच्या वराची प्रसिद्धी अर्थात रोजवेळी 15 फूट ऐश्वर्य अमरावतीवर येथेच कोणी देवांचा राजा तो देवेंद्र त्याच्या अमरावतीवर आपली सत्ता प्रस्थापित करणं हा पहिला मनसुबा सफल करून देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार हा सेंदुरासूर. नारायण नारायण. असुराधिपती महापराक्रमी महाविक्रमी या सिंद्रासुराच्या शक्तीसमोर समस्त देवगणांचा हा म्हणता पराभव होणार. आणि दैत्यराज तुम्ही त्या स्वर्ग लोकाचे स्वामी कुबेराच्या धनाचे धनी इंद्रासनाचे अधिपती शासनकर्ते होणार. नारायण नारायण. पुढे तुम्हा 33 कोटी देवांचा राजा तो देवेंद्र स्वर्गीय सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे त्या अमरावतीवर आक्रमण. अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. नारायण नारायण. अंती जाशील एकलाच प्राण्या तू अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या तू माझे माझे म्हणून नाही रे
133 कोटी देवांचा राजा मी देवेंद्र, महर्षी कश्यप, देवी आदितीपुत्र पुरंदर, माझी अमरावती अमरपुरी झाली असून याची निर्मिती साक्षात विश्वकर्मांनी केली. माझ्या अमरावतीमध्ये गंधर्व, रंभा, मेनका, उर्वशी आदी अप्सरांचे नृत्य गायन सुरू असते. परंतु अजूनही या दरबारी रंभेचे नृत्य झाले नाही. रंभे 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 या इतर दरबारी सुंदर असं नृत्य सादर कर. नाचते मी इंद्राच्या दरबारी, नाचते मी इंद्राच्या दरबारी, रूप पाहुना दिसे सुंदरी,
नारदाची स्वारी चाले चालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले चालावरी नारदाची स्वारी चाले चालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारदाची स्वारी चाले चालावरी नारदाची स्वारी चाले चालावरी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी निघून चालली हो इंद्राच्या दरबारी नारायण नारायण अमरावतीत आलो. प्रथम देवराज इंद्र यांचे दर्शन घेऊया. नारायण नारायण. हे देवेंद्र, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभ आशिष देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये आपलं स्वागत आहे. देवर्षी, आमच्या अमरावतीमध्ये येण्याचं कोणतं प्रयोजन? देवा, पृथ्वी लोकी सिंधुरायाने अन्न पाण्याचा त्याग करून वायू भक्षण करून ब्रह्मदेवांची कठोर प्रार्थना केली. ब्रह्मदेवांना आपल्या भक्तिभावाने प्रसन्न करून घेतले आणि त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान प्राप्त केले. देवा, आता त्याला कोणाकडूनही मृत्यू नाही. तो या त्रैलोक्याचा राजा होणार. नारायण नारायण. म्हणजे देवर्षी, त्या सिंधुरासुराच्या अंगी गर्भसंचारला असणार? हो देवा, त्याच्या अंगी गर्व संचारला आणि त्याने कार्यारंभ केला. पृथ्वी आणि पाताळ जिंकून तो तुमच्या या अमरावतीवर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. देवर्षी, आपणा सर ज्ञातच आहे, हे अमरावतीचे राज्य मला 14 मन्वंतरासाठी मिळालेलं आहे. ते मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. तसेच वज्रासारखे शस्त्र, ऐरावतासारखे वाहन आणि बलदंड बाहूच्या या सामर्थ्यावर हा देवराज या अमरावतीचे रक्षण करण्यासाठी सदैव समर्थ आहे. होय देवा, ही संधी योग्य आहे त्या सिंद्रासूर नामक दैत्याच्या गर्वाचे गर्वहरण करण्याची. नारायण नारायण. देवर्षी, आपण निश्चिंत राहा आणि आपले भ्रमण कार्य असे सुरू ठेवा. ठीक आहे देवा, येतो मी. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विस्तारिलो माझा मी माझा मी. जगी विस्तारिलो माझा मी. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो. सोहम माझे नाव इंद्रपुरी आलो. जगी विस्तारिलो माझा मी माझा मी. जगी विस्तारिलो माझा मी. धन्यवाद धन्यवाद रसिक मंडळी. धन्यवाद 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 रसिक मंडळी. श्री रणजेश्वर
सिंहासनावरून पाय उतारो. ही अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस, त्यामुळे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु एक गोष्ट सदैव ध्यानात ठेव, ही अमरावती मिळवणे एवढं साधा आणि सोपं नव्हे. एक सहस्र अश्वमेध दीर्घ पूर्ण करून हा देवराज या इंद्रपदावरती विराजमान झाला आहे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. आता माघार नाही देवेंद्रा. हा केंद्र असून तुझ्या अमरावतीमध्ये आला माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छातारावर काय लोक राजवाड होण्यासाठी. तपोबलाचा गर्व एवढा बरा नव्हे, परंतु तरी तुझ्या तपोबलामध्ये सामर्थ्य असेल तर मग जे रणांगणामध्ये होऊन जाते रणसंग्राम. वेळ कशाला देवेंद्रा. एवढं जाऊ देणारं कंद आज नव्हे. सर्वांनी शांत बसायचं आहे. युद्ध थांबवण्यातून प्रस्ताव कर. या रणांगणामधून तू माघार घे, माझ्या अमरावतीमध्ये निघून जा. तुला अभयदान देण्यास तयार आहे. माघार नाही देवेंद्रा. या सुवर्ण सिंहासनासाठी हा दैत्य राजकोट संघर्ष करणार. ज्यावेळी स्वर्ण निर्मिती झाली त्याच वेळी या इंद्रपदावरती हा देवराज विराजमान झाला. या अमरावतीवरची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही देव श्रेष्ठ आहोत, तुझ्यासारख्या दैत्य नव्हे. राज्य अस्तित्वाच्या स्वभावाचा पहिला बळी तू.
संसाराच्या देवेंद्र या रणमैदानामध्ये शस्त्र झाला. या सुवर्णस्य स्थळाचा छत्रपती सम्राट धन्यवाद. प्रेक्षकांच्या मनापासून देखील काही पारितोषिक. शांततेचं प्रतीक आहे, जो शेषावरती निद्रस्त झाला आहे, जो लक्ष्मीलाही प्रिय आहे, ज्याचे नयन कमळासारखे आहे, जो देवांचाही देव आहे, सर्व जगाचा आधार आहे, जो जन्म आणि मृत्यू याचा सार आहे, तोच मी वैकुंठ अधिपती लक्ष्मी नारायण श्रीहरी. नारायण भवसागर हा पार कराया, नाव मुक्ती दे घ्यावे, भवसागर हा पार कराया, नाव मुक्ती दे घ्यावे, हरिनाव मुखी जे घ्यावे, घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे.
भजनी तवरा गावे. सुराली बलिष्ठ त्रैलोकी वरिष्ठ गुरुना गरिष्ठ स्वरूप एकनिष्ठ सदा युद्ध धीर महावीर वीर भवम भोधी धीर भजे हम देवा जो या त्रैलोक्यात सर्वात श्रेष्ठ आहे, सर्व देवतांमध्ये शक्तिशाली आहे, महापराक्रमी आहे, अशा या वैकुंठवासी विष्णू नारायणाला माझा दंडवत प्रणाम. नारायण नारायण. कल्याण वस्तू जे पिंडीचे ब्रह्मांडी या उक्तीनं माझं मन जिंकून घेणारा आणि साऱ्या त्रिभुवनामध्ये संचार करणारा माझा प्रिय भक्त मुनी, आज या क्षीरसागरी येणं म्हणजे नक्कीच कोणत्या ना कोणत्या शंकेचं अथवा समस्येचं निवारण हे करावंच लागणार. होय देवा, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो सिंद्रासूर आपल्या या क्षीरसागरी आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा तुम्ही सावध राहा. मुनी, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधून् विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मुनी, ज्या ज्यावेळी या धर्मावरती अधर्माचा प्रभाव वाढला त्या त्यावेळी मी रूपे धारण करून त्या अधर्माचा विनाश केला आहे आणि त्यामुळे त्या सिंधुरासुराचा यंत होणार यात तीळ मात्र शंका नाही. होय देवा, मी माझे भ्रमण कार्य असे चालू ठेवतो. मुनी, अज्ञानामुळे तुझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली व ती मी माझ्या ज्ञानाच्या सागराने छेदून टाकली आहे. निश्चिंत राहा, तुझे हे विश्व भ्रमंतीचं कार्य सदैव असंच चालू आहे. नारायण नारायण. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. क्षीर सागरी बसले हे श्रीहरी. भाग्यविधाता विश्वविधाता नाव हे भुवनी. क्षीरसागरी
असंभवाती संभव, असंभवाती संभव करणारा सिंधू असून हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण, नारायणा सांभाळा, सांभाळा तुमचा वैकुंठ. मला सिंधूला सुरवाला. रचितीचे फळ अमरावतीची सत्ता हस्तगत केले. हे वैकुंठाधिपती विष्णू नारायण, नारायणा तुझे वैकुंठ सोडून येथून प्रस्थान कर. हीच तुला अंतिम शेतावडे. आता स्वागतम, शुभ स्वागतम. दैत्यराज, प्रथम तुझं माझ्या क्षीरसागरामध्ये स्वागत आहे. अरे वेड्या, पाताळामध्ये जा, सुखाने राज्य कर. हा वैकुंठपती श्रीहरी तुला अभयदान देत आहे. वादळापूर्वीची शांतता. विष्णुदेव, वादळापूर्वीची शांतता आपणास ठाऊक नाही. याच वादळानं अमरावतीची सत्ता एक हाती प्राप्त केले. भेट स्वारी वैकुंठ नगरे विचार मुंबई करा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ऐका कैची राजे सकळ सिद्धी. म्हणजे बुद्धीच्या बळावरती माणूस यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचला आणि त्याला ईश्वराची प्राप्ती झाली. परंतु तुम्हा सुरांकडे बुद्धीचा मुळीच भाग नाही आणि त्यामुळेच तुमचा अंत होतो. आमचा मृत्यू समाप्ती आहे. शांत सुद्धा या सिंधूला स्पर्श करू शकत नाही. विष्णुदेव, अंतकाळचा राज तुमचा या वैकुंठामध्ये येऊन समोर उभा आहे. असे बहुभाषात सामर्थ्य स्वीकार करणार नाही. अरे वाऱ्यावरती संशय घेऊन कधी वादळाचा अंत नसतो. समुद्राला पेटीवर घेऊन कधी समुद्र संपत नसतो. पतंग जरी विरासाठी घेऊन स्वतःच्या प्राणांच्या उद्याचे त्याचप्रमाणे तुझा देखील अंतकाळ समीप आलाय आणि म्हणून तू माझ्या या क्षीरसागरामध्ये आलाय. तुझ्या देशात सामर्थ्य तुझी सामर्थ्य या मैदानाच्या बळावर आणि शास्त्राच्या धारेवर मी माझ्या सर्व शस्त्रांना व्यस्त नाबूद करेन. आपली उदाहरण या
या सेंद्रासुरासमोर नतमस्तक झाला. या वैकुंठाचा स्वामी, या क्षीरसागराचा शाश्वती सम्राट. रसिक प्रेक्षकांच्या मनापसंतीतून आलेले काही पारितोषिक. कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती बैसला त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला, हो त्याला वंदन करूया चला. कैलास शिखरी तो त्रिपुरारी, कैलास शिखरी तो त्रिपुरारी, उमापती हे भोलेनाथा, या ब्रह्मपुत्र नारदाचा दंडवत प्रणाम. शुभाशीर्वाद. नारद, कसे काय प्रयाण केले या कैलास पर्वतावर? नारद, सर्वत्र कुशल मंगल तर आहे ना? भोलेनाथा, ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त झालेला तो इंद्रासूर आपल्या या कैलासावर आक्रमण करणार आहे. तेव्हा देवा, तुम्ही सावध राहा. नारद, देव काय आणि दैत्य काय हा एक सृष्टीचा भाग आहे. दैत्यराज इंद्रासूर हा ब्रह्मदेवाचा परमभक्त आहे, परंतु ब्रह्मदेवाने दिलेल्या वरप्राप्तीचा त्याने दुरुपयोग केला आहे. त्याचा तर नाश केलाच पाहिजे. नारद, जे सत्य आहे त्याचा विजय निश्चित आहे.
आणि जे अशक्य आहे त्याचा पराभव निश्चित आहे. नारद, या सृष्टीवर कोणतीही गोष्ट असंभव नाही. होय देवा, तुम्ही जसा मणी आणि मल्लाच्या वधासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला होता, अगदी त्याचप्रमाणे त्या सिंद्रासूर नामक दैत्याचा नाश करून या सृष्टीचे रक्षण करा. नारद, तू चतुर आहेस, परंतु तू महान सुद्धा आहेस यात मात्र शंका नाही. आपल्या ब्रह्मतीचे कार्य असेच सुरू यावे आपण. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे कैलास पर्वत, शंभू महादेवांचा कैलास पर्वत, जाता कैलासे हरण करण्या शंभू महादेवाचे आक्रमण. शंभू महादेवांचा कैलास पर्वत, हे सांब सदाशिव महादेव, हरिहरेश्वरा, या सिंदुरासुराचे आपणा साष्टांग दंडवत. दैत्यराज, प्रथम या कैलास पर्वतावर तुझे स्वागत आहे. भोलेनाथ, आपला हा वैभवशाली कैलास पर्वत माझा व्हावा. आपण येथून मंदार पर्वतावर प्रस्थान करावं एवढीच माझी इच्छा आहे. दैत्यराज, कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नव्हे. तू बलाढ्य आहेस यात मात्र शंका नाही. भोलेनाथ, बलाढ्य तर हा सिंदुरासूर आहेच. म्हणूनच एक तर तुमचा हा कैलास पर्वत सोडा, अन्यथा या महापराक्रमी सिंदुरासुराच्या पराक्रमाला आमंत्रण घेऊ नको. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सनातन सर्पण भस्मात होतो त्याप्रमाणे शिपाई करतो. पक्ष नाही महादेव. ज्या देहाला साक्षात मृत्यू यात जिंकून घेतलं त्या नरदेहाचा अंत होणे शक्य नाही. दैत्यराज, या पृथ्वीचा वन देवगणापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण. देव श्रेष्ठ होते आहेत नाही. यापुढे श्रेष्ठत्वाचा ध्वजा दैत्यराज सिंदुरासुरात फडकवणार. दैत्यराज, हा भंडार विश्वविधाता आहे. विश्वविधाता तुझ्यासारखे कित्येक दैत्य कैलास पर्वतावर येऊन गेले.
मनुष्य जातीचे रक्षण करणे आणि असुरांचा नाश करणे हे माझे ध्येय, हे माझे कर्तव्य. ओळखता महादेव, पाहूया तुमच्या कर्तव्यास कोण वाचवतो. हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुण्याच्या पराजय परत होतो ते ओळखता ते. या होणाऱ्या संग्रामामध्ये विजय तुला हवंय. पराभवाला मात्र तुम्ही सामोरे जाणार. तुझा मृत्यू समीप आला आहे. तुझा अंतकाळ जवळ आला आहे. अखंड पृथ्वी पाताळ संपूर्ण ब्रह्मांड हे म्हणण्यात तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर का तुमचं नेत्र पडलं तर समाजून तुझा फट होईल. हे जगाच्या काय करा. आकाशीचा चंद्र बोलो किराला. सूर्य किरणाने अंधार पसरला. अग्निरेच्या झाडांमध्ये स्थान केलं. अमृतास साध्याची ग्लानी आले. वायू वचन झाला. दैत्यराज सिंधुरासुर सार्वभौम सम्राट झाला. सार्वभौम सम्राट. हे भोलेनाथ, हे श्रीहरी, या सिंधुरासुरापासून या समग्र ब्रह्मांडाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग काढा. ब्रह्मदेव, आपण सृष्टी निर्माते, परंतु आपण त्या सिंधुरासूर दैत्याला कोणत्या प्रकारे वर दिला. महादेव, सिंधुरासूर दैत्य हा माझा अंश असून माझा परमभक्त आहे. आम्ही वर दिला हे सत्य आहे, परंतु आपण एक गोष्ट विसरत आहात. सिंधुरासूर दैत्य हा धर्म सोडून अधर्माच्या मार्गाने वाटचाल करत आहे, म्हणजे त्याचा विनाश हा निश्चितच होईल. होय ब्रह्मदेव, यातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागेल, अन्यथा या सृष्टीचा विनाश निश्चित आहे. समस्त देवगण हो,
देवकुळाचे रक्षण करावेच लागेल, नाहीतर अनर्थ घडेल. महादेव यातून काहीतरी मार्ग निघेलच. आपण निश्चिंत राहा. होय देव, या संकटातून काहीतरी मार्ग हा काढावाच लागणार. नारायण नारायण सिंदरासुर वाथला गर्वाने पेटला. सिंदरासुर वाथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. ओ दावी देवाना शक्तीचे बळ. वादला गर्वाने पेटला. सिंदरासुर वाथला गर्वाने पेटला. झाला लाल दावी देवाना शक्तीचे बळ. ओ दावी देवाना शक्तीचे बळ. नारायण 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 देव हो, काही तुमच्या अवस्था. नारायण नारायण देवर्षी अगदी योग्य वेळी आला आहात. या सिंदुरासुरापासून या समग्र सृष्टीचे रक्षण करण्यासाठी काहीतरी मार्ग आपणच सुचवा. देव हो, तुम्ही सारे मिळून त्या पार्वतीपुत्र गणेशाची आराधना करा. तोच यातून काहीतरी मार्ग काढेल. बाळ गणेश त्या ओंकार स्वरूपामध्ये सारं विश्व सामावलं आहे. त्या ओंकार स्वरूपाला आपण समस्त देवगण शरण जाऊया. चला तर. चला तर. प्रभु राया तारिया भया पासुनी. प्रभु राया तारिया भया त्या समस्त देवगणाचे आपणास त्रिवार वंदन. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्ता नाम भयंकरता त्राता भव भवार्णवाद. नम तस्मैव गणेशाय ब्रह्मविद्या प्रदायिने. यस्या गच्चा येथे नाम विघ्न सागर शोषणे. त्याच्या नामामध्ये विघ्न सागराच्या आकाशीप्रमाणे शोषित करण्याचे सामर्थ्य आहे. अशा या गणरायास समस्त देवगणांचे त्रिवार वंदन. असे कोणते संकट आले तुम्हा देवांवर कथन करा. हे पुराण पुरुषोत्तमा, हे विघ्ननाशका, आम्हा समस्त देवगणांवरती फार मोठं संकट आलं आहे. त्या सिंदुरासुर नामक आसुरी शक्तीपुढे आम्हा समस्त देवगणांची शक्ती असफल ठरली आहे. आता यातून तूच काहीतरी मार्ग काढ. ठीक आहे देव. त्या दैत्यराज सिंदुरासुराचा पाहतो मी पराक्रम. तुम्ही निश्चिंत राहा. तू सागर करुणेचा तुलाच दुःख सांगावे. तुझ वाचून इतराचं निर्मुख होऊन काय मागावे. तुझा जय जयकार असो विनायका, तुझा जय जयकार असो. आता आपण सावध राहायला हवं.
अन्यथा तो दैत्यराज सिंधुरासूर कोणत्याही क्षणी येऊ शकतो. सार्वभौम्य सम्राट, सार्वभौम्य सम्राट दैत्यराज सिंधुरासूर ब्रह्मांडातील समस्त देवगणांचा काळ हाल आहे. सार्वभौम्य सम्राट झाला. ब्रह्मांडातील समस्त देवगणांना रणमैदानात उचलणारा एकमेव अजिंक्य योद्धा नष्ट केलं या देवांचं देवत्व. दैत्यराज, या अधर्माचा त्याग कर, आम्हा देवाला शरण ये, आमची राज्य परत कर, आम्ही तुला अभयदान देऊ. दैत्यराज, हा अधर्माचा त्याग कर, सत्याने वाग, यातच तुझं भलं आहे, अन्यथा तुझा विनाश निश्चित आहे. दैत्यराज, तू केलेल्या कृत्य आणि कर्म याच्यातून तुझी मुक्तता होणे अशक्य आहे. अहंकार तुझा गर्व, अभिमान तुझा स्वार्थ, या तुझा असमर्थ मिळेल, तुला मृत्यूदंड अवश्य मिळेल. खेळांनो, प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे तुम्ही देव, वीराच्या शौर्याला काळीमा फासले आणि आता मात्र शौर्याची गाथा गाथा देवगण शोभत नाही. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झालाय. तो गर्व द्रवायला मला किती झालाय. म्हणजे प्राणाच्या भीतीने रणांगण सोडून पळून जाणारे हे याचे देव, आणि या देवांची पाठराखण करणारा हा काय तर म्हणे यांचा देव. गणेशा, तुलाही गर्व झालाय तुझ्या देवत्वाचा. आज तुझ्या समेत तुझ्या सर्व देवांचा सर्वनाश करणार. समजते हो, विनाश काले विपरीत बुद्धी. दैत्यराज, त्या युद्धाचा प्रारंभ तू केला होतास. आज त्या युद्धात तुझा पराभव झाला आणि आज या युद्धाचा अंत बाळ गणेश करणार. आज या रणांगणामध्ये तुझा सर्वनाश निश्चित.
दैत्यकुळात झालेला न्याय आणि त्याच अन्यायाच्या सुडागीने पेटलेला हा सेंदूर असून क्षत्रिय धर्माचं पालन करतो. आणि हे देवगण त्याचा कपटाने नाश करतात. देवगण काय दोष होता, काय दोष होता या सेंदुरासुराचा. राज, तुझे शौर्य आणि तुझा पराक्रम, तुझ्या याच पराक्रमामुळे आम्ही सर्व देवगण पराभूत झालो, निशस्त्र झालो. परंतु तुझी एक चूक, या समग्र ब्रह्मांडाची चालगती विस्कळीत करण्याचा तुझा प्रयत्न, आणि हाच प्रयत्न थांबवण्यासाठी आम्ही सर्व देवगणांनी तुझा अंत योजला. दैत्यराज, एक गोष्ट मात्र विसरलास, ज्या व्यक्तीने या भूतलावरती जन्म घेतला त्याचा व्यक्तीचा अंत हा निश्चित आहे. तुझा देखील अंत होणार. बाळ गजानन तुझा अंत करणार. तुझ्या रूपात मला माझा मृत्यू स्पष्ट दिसतोय. गणेशा, मृत्यूअंती एक ताण. ज्याप्रमाणे या ब्रह्मांडामध्ये तुम्हास एक दंत, वक्रतुंड, लंबोदर, विकट विनायक, महागणपती तू, त्याचप्रमाणे या विश्वामध्ये या सेंदुरासुराच्या नावावरून मला, माझ्या या नावावरून गणेशा तुम्हास सेंदुरात्मक सेंदुर वदन म्हणून ओळखले जाईल. एवढे ध्यान म्हटलं आपल्या गणेशा. असुरी शक्ती कधी संपुष्टात आली नाही आणि यापुढे अपृष्टात येणारे नाही. ध्यान असू दे, अंत ते प्रारंभ. शिवचंद्रमौली फणींद्र
चंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोणतारी तुझवीन शंभो मज कोणतारी भाव भक्तीने स्मरितो कार्यारंभी गणाला तेजोमय हे रूप गणेशा भाऊ दे मनाला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला श्री गणराया गौरी तनया सुखी ठेव जगताला